की 2 वेळा कर्जमाफी केली आणि शेतकरी पुन्हा लगेच कर्जाच्या विळख्यात गेलेला आपल्याला पाहायला मिळाला। जे आम्ही सांगितलेलं आहे ते आम्ही करणारच आहोत, आम्ही त्यातनं मागे हटणारच नाही आहोत। या समितीला आम्ही कर्जमाफी हा तात्कालिक आहे किंवा ज्याला आपण शॉर्ट टर्म मेजर म्हणतो तो आहे। कुठल्याच राज्यात ही क्षमता नाही की दर 5 वर्षांनी ते राज्य कर्जमाफी करू शकेल आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला। शेवटी कर्जमाफीला 20-25 हजार कोटी रुपये लागतील, आपण सुखाचं जीवन देऊ शकू याकरता समिती केली। आणि आजची जी समिती आपण केली ती जर तुम्ही नीट बघितली असेल किंवा त्याचं जर तुम्ही वर्डिंग पाहिलं असेल तर त्यात आम्ही काय सांगितलेलं आहे की 2 वेळा कर्जमाफी केली आणि शेतकरी पुन्हा लगेच कर्जाच्या विळख्यात गेलेला आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळे कर्जमाफी हा एक उपाय आहेच, तो आम्ही नाकारतच नाही आणि जे आम्ही सांगितलेलं आहे ते आम्ही करणारच आहोत, आम्ही त्यातनं मागे हटणारच नाही आहोत। पण या समितीला आम्ही कर्जमाफी हा तात्कालिक आहे किंवा ज्याला आपण शॉर्ट टर्म मेजर म्हणतो तो आहे। म्हणून या समितीला शॉर्ट टर्म मेजर सोबत लॉंग टर्म मेजर देखील काय केले पाहिजे, कारण कुठल्याच राज्यात ही क्षमता नाही की दर 5 वर्षांनी ते राज्य कर्जमाफी करू शकेल, ही क्षमता नाही आहे आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला। शेवटी कर्जमाफीला 20-25 हजार कोटी रुपये लागतील, आम्ही 25,000 कोटी हे तर त्या ठिकाणी गुंतवणूक करतोच आहोत। त्याच्या व्यतिरिक्त किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून 12,000 कोटी रुपये वेगळे हे आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट देतो। त्यामुळे शेतकऱ्यांकरता हात अकडता नाही घेतलेला, पण दरवेळेस नुसती कर्जमाफी देण्याच्या ऐवजी लॉंग टर्म उपाययोजना करून जर आपण त्याला कर्जातनं मुक्त करू शकलो तर आपल्या शेतकऱ्याला आपण सुखाचं जीवन देऊ शकू याकरता समिती केली।